पियुष आणि किरण ना अजय विनंती असेल 12वा अतिरिक्त जो खेळाडू आहे त्याने लवकर यायचं. साहिल पीके आणि मोरिया 11. अभिषेक पाटील यांच्या शुभ हस्ते पियुष अंचन आणि किरण यांच्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे विकेटसाठी. ते कृपया करून कलेक्ट करायचं. पियुष अंचन आणि किरण. वळूया मॅचकडे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अतिशय भन्नाट वेग. विपुल होळकर बुलेट ट्रेनच्या सारखा चेंडू गेला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि उत्कृष्ट कॅरी देखील झाला. तिकडे आपण पाहू शकतो. टेस्ट मॅच लेन्स दादा टाकतायत ते कारण आज सध्या ॲशेस पण चालू आहेत. उत्कृष्ट चेंड. खोलवा टप्प्याचा चेंडू बॅटची कडा घेतोय आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण क्विकनेस दाखवतोय. शेवटची मॅच आहे आणि अभिषेक दादा यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक किरण जगताप यांच्यासाठी. विपुल होळकर गोलंदाजी मार्कवर. आता मी फक्त एकच धाव आलेली आहे आणि एक गडी देखील गमावलेला आहे. बॅटची कडा. बेनिफिट ऑफ द लक जात आहे बॅट्समनच्या पक्षामध्ये आणि हा येतोय संघर्षमय चौकार पहिल्या ओव्हरमध्ये आणि संघाची धावसंख्या झाली ती 5. विपुल होळकर अद्याप चांगली गोलंदाजी टाकली. मागच्या मॅच मध्ये देखील पहिले 3 चेंडू त्यांनी व्यवस्थितरित्या टाकले. आता कुठेतरी कमबॅक करावा लागेल. पुढील चेंडू चांगल्या रिजन मध्ये खेळून काढला. थर्ड यार्ड सर्कल मध्ये फिल्डर होते आणि धावावं लागेल. तिकडे थोडीशी अडचण आहे. अडी अडचणी असतातच आणि संघाची धावसंख्येत 3 या धावसंख्येने भर पडेल आणि संघाची धावसंख्या ती म्हणजे 8. चांगली गोलंदाजी. आखूट टप्प्याचा चेंडू होता कारण बॉडी लाईनवर गेला. बाउन्स चांगला होता पण तेवढाच क्विकनेस दाखवला. अनुभवाचा वापर. बॅकफुटवर गेले. हिटमॅनच्या स्टाईलमध्ये चेंडू पुल केला. चांगला चेंडू. बॅटची कडा. लाऊड अपील. पंचांचा इशारा येतोय. येस इट इज आउट. दुसरा विकेट. दुसरा गडी बाद. अजय बॅक टू द पॅव्हिलियन. आणि ऑनस्ट्राईक असतील ते म्हणजे रुपेश. चांगली फलंदाजी आता केली आहे त्यांनी. जर 2 मॅचचा जर विचार केला मॅडी दादा तर गोलंदाजी आणि फलंदाजी देखील आपल्या दमखम आहे त्यांच्या करण्या फलंदाजीमध्ये आणि गोलंदाजीमध्ये देखील. आता पण चांगली फलंदाजी करावी लागेल कारण बॉलर्स नेम सांगायचे कृपया. शुभम. आणि ऑन स्ट्राईक असतील ते म्हणजे रोहित पटनायक. एक चांगला लेदर बॉलचा खेळाडू आहे. अनुभवाचा वापर अद्याप केलेला आहे त्यांनी. एक्सपिरियन्स वर्क्स दाखवत असताना आणि माझ्या मते टच मध्ये देखील आहेत. आणि बॉलिंग ट्रॅकवर ज्ञानेश आपण पाहू शकता रिप्लेस केले. दुसरं षटक हातात आहेत. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक मार्गस्थ. चांगला फटका.
चेंडू जातोय, वन बाउन्स ओव्हर दी रोप, हा येतोय दणदणीत चौकार. काय शॉट खेळ, उत्कृष्ट टायमिंग, प्लेसमेंट, गॅप सिलेक्शन. आता तिथे फिल्डर प्लेस केलाय त्या शॉटसाठी, पण कुठेतरी वेळ झाली आहे कारण आता खेळलाय दुसऱ्या साईडला. त्याच प्रकारे वन बाउन्स ओव्हर दी रोप, चेंडू जातोय सीमारेषा पार, हा येतोय लगातार दुसरा चौकार. रोहित इज ऑन फायर. संघाची धावसंख्या झपाट्याने वाढत असताना 16 या धावसंख्येवर. आणि जर आपण विचार केला पहिल्या षटकाचा तर P1 सारखं आपल्याला षटक वाटलं नाही, पण आता P2 मध्ये पूर्णपणे वापर करत असताना 3 खेळाडू बाहेर आहेत. आपण पाहू शकता एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये एक खेळाडू तैनात आहे. त्याच्यानंतर वाडिश लॉंग ऑन आणि डिवेक्सका स्क्वेअर लेग मध्ये रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न फसतोय आणि चेंडू डॉट, निर्धाव चेंडू. लगातार तिसरा चौकार मारण्याचा धाडस मानस जरूर केलं, पण कुठेतरी चांगला वापर आपल्या गोलंदाजीचा. स्लोवर चेंडू टाकला, ऑफ कटर होता आणि प्रयत्न फसलाय रिव्हर्स अटेम्प्टचा. पुढील चेंडू, चांगला फटका कट करायचा होता. स्क्वेअर कटच्या माध्यमातून चेंडू ढकलायचा होता, फिल्डरला फक्त पास करायचा होता, पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. जसं मॅडी दादा नेहमी म्हणत असतो, क्रिकेटमध्ये बॅटिंगसाठी कनेक्शन आणि कनेक्टिव्हिटी खूप महत्त्वाचे 2 पैलू आहेत आणि ते आत्मसात करणं खूप गरजेचं असतं. प्रत्येक वेळी नाही, पण मोस्ट ऑफ द टाइम्स तुम्हाला तसे खेळावे लागतील. तसाच हा दर्जेदार फटका, हा येतोय. काही धावा इथे मिळतील आपल्यासाठी, त्या संघासाठी. एकच धाव एकवडली जाईल. फटका जरूर चांगला होता, पण नो मॅन्स लँड रिजन मध्ये पडला आणि तिथे बॉल स्टॉप झाला. स्वरूपामध्ये 1 धाव. आणि आता ऑन स्ट्राईक असतील रुपेश आणि संघाची धावसंख्या असेल ती म्हणजे 17 धावा. 5 चेंडू 17 धावा. दुसरा षटकातील शेवटच्या चेंडू प्रगतीपथावर. मोठा फटका खेळायच्या प्रयत्नामध्ये फटका फसतोय आणि प्रयत्न देखील, पण प्रयत्न करत राहिले पाहिजे. हा चेंडू नाही तर पुढच्या चेंडूवर मी मोठा फटका जरूर लावेन अशी आशा घेऊन येतील रुपेश पुढच्या ओव्हरमध्ये. आणि षटक समाप्त होते आणि संघाची धावसंख्या झाली ती 17. शुभम, हॅलो हॅलो हॅलो, हॅलो 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 हॅलो. थँक्यू डीजे. बॉलर्स नेम शुभम असेल. डेड बॉल. रनअप मध्ये थोडस मिस टाइम होत आहेत, मिस जज झाले. आणि डेड चेंडू. पहिला चेंडू, पहिला चेंडू प्रगतीपथावर शुभम यांच्या माध्यमातून. मोठा फटका खेळायचा होता, पुल, पण तेवढं कनेक्शन जमलेलं नाहीये कारण बॉलने तेवढं बाउन्स नाही घेतला. तुम्ही ज्यावेळी पुल करायच्या प्रयत्नामध्ये ज्यावेळी गुडलेनच्या बॉलला देखील पुल करू इच्छिता तेवढं तुम्हाला घुटण्यावर बसून ते फटका मारावा लागतील कारण गुडलेनच्या बॉलला तेवढा बाउन्स नसतो. दुसरा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. घुटना टेक, तमाशा देख, हा जातोय चेंडू सीमारेषा पार, हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार.
व्हॉट अ शॉट म्हणावं लागेल, कारण मागच्या बॉलवर जी चूक झाली ती परत नाही केली आणि संघाची धावसंख्या झाली ती 23. क्रिकेटमध्ये चुकांना माफी नसते, पण जर तुम्ही पहिली फलंदाजी करत आहात तर तुम्ही लगेच चुका कव्हर अप देखील करू शकता. तर पुढील चेंडू ॲडजस्ट करतायत, थोडंसं मिस टायमिंग, थोडंसं मिस जजमेंट आणि चेंडू यशरक्षका हातामध्ये. चांगली फलंदाजी करत असताना आपण पाहतोय रोहित पटनायक यांना, कारण एकेरीत धावेच्या सहाय्याने देखील ते स्कोरबोर्ड चालवतात आणि मोठे फटके देखील आणतात बॅटमधून. हा मोठा फटका, चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, वन बाउन्स ओव्हर द हेड फ्रॉम फाईन लेग आणि हा येतोय अजून एक चौकार. उत्कृष्ट बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. वन बाउन्सचा कॉल असेल पंचांकडून बॉलरसाठी, कारण खूप बाउन्स झाला, खूप जास्त बाउन्स घेतला बॉल्सनी आणि तो ओव्हर दी शोल्डर. आणि आता पुढील चेंडू प्रगतीपथावर असेल तो म्हणजे रोहित पटनायक यांच्यासाठी शुभमच्या माध्यमातून. चांगला फटका ऑफसाईडच्या रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक तैनात असतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत एक धाव. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगलं पाहायला मिळते आपल्याला. दोन्ही चांगलं कम्युनिकेशन देखील करतायत रोहित पटनायक आणि रुपेश. रुपेश नवीन आताच गेल्या स्ट्राईकवर नवीनच फलंदाज आहे. पण फलंदाज जरी स्ट्राईकवर नवीन असला तरी अनुभव मात्र दांडगा आहे. चांगल्या टुर्नामेंट्स खेळलेला फलंदाज आहे, ऑलराऊंडर खेळाडू, एक ऑल पॉवर पॅक खेळाडू आहे. हलक्यात आणि चेंडू खेळून काढला, क्षेत्ररक्षक असतील तिथे आणि षटक समाप्त होते. आणि षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते म्हणजे ती 29. लवकरात लवकर चालू करायचं. 25 मिनिटांचा कालावधी असेल तुम्हाला 5 षटकांसाठी, कारण आता जर साहिल पीके हा संघ जिंकतोय तर बॉल आउट आपल्याला पाहायला मिळेल. मोठा फटका ओव्हर डीप मिड विकेट, चेंडू जातोय सीमारेषा पार, वॉड पुल, वॉड शॉट, 6 धावा. जर साहिल पीके हा संघ मॅच जिंकेल तर साहिल पीके विजयी क्रीडा मंडळ आणि मानव पार्क मध्ये बॉल आउट केलं जाईल. अजून एक फटका त्याच रिजन मध्ये, चेंडू जातोय, ट्रॅव्हल करतोय, पण उत्कृष्ट जजमेंट आणि फलंदाज बाद होईल. तसाच फटका खेळायचा होता पुल, पण त्यांना बाहेर यावं लागेल आणि त्यांची जागा घ्यायला जात होतो म्हणजे प्रथमेश. संघाची धावसंख्या झाली आहे 35 धावा. आता ऑन स्ट्राईक असतील रोहित पटनायक. काय खेळी आपण पाहतोय त्यांच्या बॅटमधून, कॅप्टन्स इनिंग्स असं म्हणू शकतो. कॅप्टन जरी नसले तरी वरिष्ठ खेळाडू आहेत. ज्यावेळी महेंद्रसिंग धोनीने कॅप्टनशिप विराट कोहलीकडे सोपवली, पण जे डिसिजन्स होते ते कित्येक वेळा महेंद्रसिंग धोनीच घ्यायचे. तसंच आपण पाहू शकतो त्यांच्या टीममध्ये कॅप्टन जरी असले तरी सहकार्य करत असतात त्यांना सतत. आणि हा मोठा फटका, चेंडू जातोय, ट्रॅव्हल करतोय लॉंग लॉंग वे, हा येतोय दर्जेदार चौकार.
चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. गॅपशॉट सिलेक्शन, चेंडू जातोय सीमा रेषा पार, हा येतोय दणदणीत चौकार. काय बॅटिंग करत आहेत. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 43 धावा आणि त्यामध्ये 37 धावा रोहित पटनायक यांचे असेल. 13 रन फक्त आपले 50 पासून दूर असतील. पहिली 50 असेल जर केली तर या DPL मधली आजच्या दिवसामधली. धावा, चांगला फटका अलॉंग दी कार्पेट खेळून काढला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. उचलतील फेकतील एकदा वेगवटण्यामध्ये यश. संघाची धावसंख्या झाली ती 44. लॉस ऑफ 3 विकेट्स. रोहित पटनायक 36 धावांवर आपली खेळी साकार करत असताना आणि नॉन स्ट्राईक एंडवर असतील प्रथमेश. या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. विपुल मोठा फटका खेळायच्या प्रयत्न फसतोय आणि षटक समाप्त होते. संघाची धावसंख्या आता अद्याप आपण विचार केला तर 44 धावा. चांगल्या लक्षाकडे अबाव 40 असं म्हटलं जातं. 5 ओव्हरमध्ये सेफ स्कोअर असतं. सेफ ॲज ए हाऊस नाही पण तुम्ही त्याला कव्हर करू शकता चांगल्या गोलंदाजीमध्ये. आणि आता जर एखाद 2 मोठे फटके जर 60 पर्यंत नेत आहेत तर चांगला टोटल आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे षटक, निर्णायक षटक, स्लॉग ओव्हरचं षटक, हाणामारीचं षटक हाताळत आहे ते म्हणजे बंटी. वेगळी फील्ड प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळते बंटीच्या फील्डवर. जवळ आपल्या पिचच्या बाहेर एक खेळाडू तैनात केला गेलेला आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील आपल्याला पाहायला मिळते. रोहित पटनायक लेग बायचा इशारा येतोय बनसंकडून. वेस्टला बॉल लागला आणि 2 धावा लेग बायच्या स्वरूपामध्ये आणि संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 46 धावा. 46 बोर्ड. मोठा फटका, लांबी कमी उंची जास्त, नोमॅन्स लँड मध्ये पडेल का? नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडला आणि या 2 धावा संघाच्या खात्यामध्ये देखील आणि वैयक्तिक खात्यामध्ये देखील वैयक्तिक धावा अर्जित केल्या त्या म्हणजे 38 धावा आणि संघाच्या 48 धावा. त्यामध्ये 2 लेग बाईसच्या आणि वाईटचे देखील धावा त्याच्यामध्ये असतील. काय खेळी साकारतायत. निर्णायक मॅच आहे. निर्णायक षटक देखील आपण पाहतोय आणि निर्णायक फलंदाजी देखील करत असताना व्हॉट अ शॉट. चेंडू जातोय सीमारेषा पार, हा येतोय बिग 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 षटकार. संघाची धावसंख्या झाली आहे ती आता 54 आणि वैयक्तिक धावा रोहित पटनायक यांचं झालंय 44. अर्धशतक आपलं लगावू शकतात पण अद्याप ते फक्त आणि फक्त टीम साठी खेळलेत, स्वतःसाठी नाही. कारण दाखवून तसं असताना आपल्या फलंदाजीमध्ये बेखौफ फलंदाजी करत असताना मोठा फटका खेळायचा आहे. कनेक्शन चांगलं नाहीये पण तेवढंच चांगलं ती कार्पेट खेळून काढलं 1 धावेच्या साह्याने. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 55 माफ करा. षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील अद्याप. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ते कार्पेट खेळून काढले. रोहित पटनायक ऑन स्ट्राईक असतील. जर या चेंडूवर षटकार लगावला तर 50 होईल त्यांची आणि
एक बिग अचिव्हमेंट असेल आजच्या दिवसामधली. कारण 44 धावा अद्याप कोणी 40s मध्ये गेले नाही, पण 50 टार्गेट असेल 5 ओव्हरच्या खेळाडू 5 ओव्हरच्या ओव्हरमध्ये. पुढील चेंडू, शेवटचा चेंडू, मोठा फटका खेळायचा आहे. उंची जास्त आहे, लांबी कमी आहे, फिल्डर खाली येतील आणि कॅच घेतील अक्षय. आणि शेवटच्या बॉलवर आपली विकेट गमवत असताना टीम साडी मोठा फटका खेळायच्या नादामध्ये बॅक टू दी पॅव्हेलियन रोहित पटनायक. आणि लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. साहिल पिके, तुम्हाला विनंती असेल की लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, कारण याच्यानंतर जर सामना जो संघ जिंकेल, जर साहिल पिके जर जिंकला हा सामना, तर बॉल आउटचे सामने खेळवले जातील. कॉंग्रॅच्युलेशन्स करत असताना रोहित पटनायक काय खेळी साकारली आपल्या संघासाठी, स्वतःसाठी वैयक्तिक देखील सेल्फ कॉन्फिडन्स अप करत असताना. 44 धावांची ही खेळी होती. मोठा इनिंग, आजच्या दिवसातला हायएस्ट स्कोर असेल वैयक्तिक 44 धावा. आणि टार्गेट असेल भलं मोठं 57 धावांचं. 57 धावा कुटाव्या लागतील तुम्हाला जर हा सामना जिंकायचा असेल तर. आव्हान असेल मोठं, पण फेस करावंच लागेल, कारण आपण जर विचार केला गोलंदाजीचा तर चांगले गोलंदाज आहेत. मयंक आहे त्यांच्यामध्ये, देखील प्रिन्स देखील आहेत, चांगली गोलंदाजी करतात. त्यानंतर रुपेश देखील आपण इन ॲक्शन पाहू शकता, त्यांनी चांगला एक षटकार जरूर लगावला. आणि एका बॅटिंग केली आज रोहित यांनी, 44 धावा जरूर कुठल्या. चला सामना लवकरात लवकर चालू करायचं आहे. विपुल होळकर आणि राकेश सलामीवीर फलंदाज असतील. विपुल होळकर आणि राकेश सलामीवीर फलंदाज. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. पहिले षटक हातात येईल ते म्हणजे प्रिन्स. नावाप्रमाणे राज्य वर्चस्व गाजवावं लागेल. जर प्रिन्स नावामध्ये आहे तर तुम्हाला वर्चस्व देखील तेवढंच गाजवायला आहे. राजेशाही थाटात तुम्हाला 1-2 विकेट पॉवर प्लेच्या षटकामध्ये काढाव्याच लागतील. विकेट हॅट्रिक साठी 1001 रुपयाचं पारितोषिक रत्नेश गौड. फक्त प्रिन्स साठी असेल रत्नेश गौड कडून 1001 रुपयाचं पारितोषिक जर विकेट हॅट्रिक साठी. जर लागोपाठ सलग 3 विकेट काढतायत या मॅच मध्ये देखील, या षटकामध्ये किंवा त्याच्या पुढच्या षटकामध्ये देखील. गोलंदाजी मार्कवर असेल सज्ज म्हणजे मयंक. स्ट्राईकवर फलंदाज विपुल. विपुल होळकर असा फलंदाज ज्याने डीपीएल ची सुरुवात दणक्यात केली, पहिल्या चेंडूवर षटकार लगावून.
लेट्स प्ले. चांगला मोठा फटका खेळायचा होता पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये आणि पहिला चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. निर्णायक षटक असेल पॉवर प्ले मधलं. चांगल्या धावा एकवटल्या तर कुठेतरी अपग्रेड करतील स्वतःला टार्गेट चेस करण्याच्या ह्याच्यामध्ये. खोलवर टप्प्याचा चेंडू अलॉंग दी कार्पेट खेळून काढला. चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल कारण अनइव्हन बाउन्स झाला चेंडू पिचमुळे आणि शरीराला आदळला. कसा परफेक्ट पोश्चर असतं ज्यावेळी तुम्ही फिल्डिंग करता ते दाखवत असताना रोहित पडनायक कव्हरच्या क्षेत्रामध्ये चलतं फिरतं क्षेत्र असतं. कव्हर्स म्हटलं की आपण चुस्त दुरुस्त क्षेत्ररक्षक पाहू शकतात. सध्या विराट कोहली कव्हर सिरीजमध्ये फिल्डिंग करत असतात. रोहित शर्मा देखील. चांगला फटका कलयो का वापर. चेंडू जातोय सीमारेषेच्या जवळ आणि हा येतोय दणदणीत चौकार. विपुल होळकर द मॅन इन फॉर्म. राकेशच्या बॅटमधून चौकार येतोय. माफ करा. चांगला खेळून काढला. कलायोगा वापर तिकडे गेला. व्रिस्टी शॉट आपण म्हणू शकतो. व्रिस्टी पण नॉट द रिस्की असा हा शॉट होता कारण कार्पेटच्या साह्याने खेळला. बॅटची काढा घेते आणि यष्टिरक्षकाकडे चेंडू. संघनायक असतील यष्टिरक्षक ते म्हणजे योगेश. योगेश नाव सध्या खूप चर्चेत असतं कारण योगेश म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये विचार येतो ओपन क्रिकेटचा बेदम बादशाह योगेश पेंडकर. खोलवर टप्प्याचा चेंडू अलॉंग दी कार्पेट खेळून काढलाय. क्षेत्ररक्षाचा प्रयत्न फसतोय पण चांगला कव्हर आपल्याला पाहायला मिळतंय गोलू यांच्या माध्यमातून. काय फिल्डिंग करतात. आजचा दिवसाचा जर आपण विचार केला तर जवळजवळ 7 ते 8 कॅच त्यांनी पकडल्यात आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. मयंक. मोठा फटका. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे आणि चेंडू डॉट होतोय. म्हणजे आता षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 6 चेंडू आणि 6 धावा बॉल टू बॉल. पण तुम्हाला आता बॉल टू बॉल स्कोर करून चालणार नाहीये कारण हे मोठ्या षटकमध्ये तुम्हाला कन्वर्ट करायची संधी होती पण कुठेतरी गंमत असताना. पण आता P2चं षटक आपण पाहू शकता. दुसरं षटक मार्गस्थ आणि बॉलर रुपेश. चांगली गोलंदाजी केली होती त्याने मागच्या मॅच मध्ये देखील. चांगले फटके देखील मारले. फलंदाजी देखील एक ऑलराऊंड परफॉर्मन्स दाखवत असताना आपल्या संघासाठी पूर्ण पॅकेज आहे. पण हे षटक निर्णायक षटक ठरेल का त्यांच्यासाठी पाहायचं. मोठा फटका खेळलाय. बॉल आणि बॅटचा चांगला संपर्क नाहीये. कॉटन बोल्ड. राकेश इज बॅक टू द पॅव्हिलियन. हा लागणारा पहिला धक्का. आणि त्यांची जागा घ्यायला जाते ते म्हणजे कुणाल. थोडंसं फास्ट खेळायचं आहे कारण बॉलआउटला जरूर वेळ ठेवायचा आहे. पंच त्यांना ताकीद द्यायची सतत फास्ट खेळायचं आहे कारण बॅड लाईट्समुळे आपल्याला बॉलआउट खेळवता आलं नाही असं व्हायला नको. चला फास्ट खेळायचं आहे. थोडं शेवटची मॅच आहे. मोठा फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. हा येतोय दणदणीत चौकार. 1 बाउन्स ओव्हर द रोप फॉर 4 रन्स. विपुल होळकर. मी म्हटलं होतं क्षमता आहे त्या खेळाडूकडे. मी म्हटलं होतं की क्षमता आहे त्या फलंदाजामध्ये विपुल होळकर. एक शेवटपर्यंत
लढण्याची जिद्द जरूर आहे आणि त्या जिद्दीने खेळावं लागेल. मोठा फटका आला तिकडे. पुल शॉटचा चांगला उत्कृष्ट नजारा आपल्याला पाहायला मिळाला. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच फॉर 4. पुढील चेंडू रुपेश. मोठा फटका ओव्हर 30 यार्ड रिजन. हा येतोय. अजून एक चौकार. विपुल होळकर इज सेट ऑन द फायर. जर विपुल होळकर यांनी जर आपल्या संघाला मॅच जिंकून दिली तर एक मोठं पारितोषिक येते विजय राणे यांच्याकडून 501 रुपयाचा. जर विपुल होळकर जर मॅच जिंकवते आपल्या संघासाठी. संकेत मोरेकडून देखील 501 रुपयाचा पारितोषिक विपुल होळकर साठी. हरीश घोरपडे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक विपुल होळकर साठी जर सामना जिंकवतोय तर. ओ डॉट चेंडू. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाहीये. शॉट मारायचा होता, बसून थोडासा प्रयत्न होता पण बॅट आणि बॉल मध्ये काही कनेक्शन नाही झालं. थोडं मिस टायमिंग. स्विंगर गोलंदाज येतो रुपेश. पुढील चेंडू खोलवर टप्प्याचा ताकदीचा वापर अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक तैनात असतील तिकडे पेट्रोलिंग करत असताना आणि एकच धाव एकवडली जाईल आणि संघाची धावसंख्या झाली ती 15 धावा. जर कुणालने लगातार 2 षटकार मारले या इनिंग मध्ये तर 1001 रुपयाचं पारितोषिक आशिष यांच्याकडून उर्फ लल्ला. 1001 रुपयाचं पारितोषिक. हा येतोय का पहिला षटकार. उंच तर उडवलाय, उंची कमी, उंची जास्त, लांबी कमी आणि तिकडे प्रिन्स काही मिस्टेक न करत असताना आणि फलंदाज बाद. कुणाल इज बॅक टू द पॅव्हिलियन. त्यांची जागा घेण्यासाठी जात आहे शुभम. नावाप्रमाणे काहीतरी शुभ मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करणं गरजेचं आहे, कारण गरज आहे सध्या. शुभ हसते. तुम्हाला मोठे फटके मारले पाहिजे शुभम. मोरिया 11 या संघाला गरज आहे सध्या मोठ्या फटक्यांची. सत्तावन्न टोटल. 18 चेंडू आणि 42 धावांची गरज असेल. दुसरे षटक मार्गस्थ असताना मोठा फटका. व्हॉट अ शॉट फ्रॉम द बॅट. हा येतोय मोठा षटकार. विशाल वेदांत कोणत्या पण टीमला बॅटिंगला. जर मोरिया 11 हा संघ सामना जिंकतोय तर विशाल वेदांत यांच्याकडून 1001 रुपयाचा पारितोषिक. एटीएम खुलं झालंय. मोठे फटके जरूर येणं चालू झाले आणि एटीएम तसंच खुलं झालंय कारण उमेदची किरण आपण पाहू शकता. कारण प्रयत्न तर करावेच लागतील आणि म्हटलं जातं प्रयत्न अति परमेश्वर. प्रयत्न तर करावेच लागतील. प्रयत्न जर केले नाही तर परमेश्वर तुम्हाला पावणार कसा. मोठा फटका खेळायचा आहे. बॉल आणि बॅटचा तेवढा चांगला संपर्क नाहीये. जवळ जवळ पोहोचले होते. डायरेक्ट हिट आणि एक धाव एकवटली शेवटी. मानस होता ते थोडस फनी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. तू मैं तू आ मै जा. त्याच्यामध्ये एक धाव आणि संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 24.
विशाल आणि वेदांत यांच्याकडून मॅच जिंकल्यावर 1001 रुपयाचं पारितोषिक मोरिया 11 या संघासाठी. मोठा फटका हा येतोय, उत्कृष्ट झेल टिपला गेलाय बाउंड्री लाईनवर आपण पाहू शकता. आणि विपुल होलकर इट्स बॅक टू द पॅव्हिलियन बडी मछली जाल में. आणि त्यांची जागा घ्यायला जात आहेत रितेश. चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी विपुल होळकर यांनी. जर रितेश सामना जिंकून देते तर विजय राणे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक. मोठा फटका खेळला, चांगलं गॅप शॉट सिलेक्शन. फिल्डर ऑलरेडी तिकडे असतील, उचलतील, फेकतील, तोपर्यंत एक धाव. एका धावेने अभी बूंद बूंद से सागर नहीं भरने वाला, अभी झरने की तरह तुम्हें गिरना होगा. मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे. चांगला रिव्हर्सचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा धावेचा मानस, उचलतील, फेकतील, रनआउटची संधी. चांगला थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज होतोय बाद आणि नवीन फलंदाजीचा बॅक टू द पॅव्हिलियन जो रितेश. पारितोषिक भरपूर लागली गेलेली आहेत. जर प्रिन्सने हॅट्रिक घेतली तर 1001 रुपयाचं पारितोषिक आपण पाहू शकता. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 27 धावा, 27 ऑन बोर्ड. जर कोणी केदारने जर मॅच जिंकली झाली तर विजय राणे यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक. 26 धावा अद्याप झालेल्या आहेत. माफ करा, आत्मविश्वास स्वतःवर ठेवावा लागेल, कारण आत्मविश्वास स्वतःवर ठेवणं खूप गरजेचं आहे. स्वतःवर सेल्फ कॉन्फिडन्स, सेल्फ बिलीफ ठेवावाच लागेल. स्वैरी चेंडू, 12 चेंडू आणि 30 धावांची गरज. जर आपण विचार केला सरासरीच आता प्रत्येक चेंडूवर तुम्हाला 3 धावा एकवटणं गरजेचं आहे जर तुम्हाला 30 धावापर्यंत पोहोचाव्या असेल तर. मोठा फटका ऑफसाइडच्या रिजन मध्ये हलक्या हाताने जरूर केला. इनसाइड आउटचा प्रयत्न होता, बॉटम ऑफ दी बॅट लागला आणि संघाची धावसंख्या झाली ती 29. मोठा फटका इकडे येणं खूप गरजेचं आहे. 11 बॉल आणि 28 धावांची गरज. बिग फॅट मॅच आपण पाहू शकता, उत्कृष्ट लढत. मोठा फटका, बॅट आणि बॉलचा काही कनेक्शन नाही आहे. आत्मविश्वास जरूर ठेवावा लागेल, कारण जर असं म्हणतात की छत्री पावसाला थांबू शकत नाही, पण पावसात थांबण्याचा धाडस जरूर देते. तसंच आत्मविश्वास जिंकण्यासाठी मदत करत नाही, पण प्रेरणा जरूर जिंकतो. तर आत्मविश्वास जरूर ठेवावा लागेल. आत्मविश्वास ठेवलाय तो म्हणजे प्रिन्सने आणि फलंदाज बाद होतोय. हा येणारा संघाला 4था झटका. ₹5001 पारितोषिक. आजच्या दिवसातलं सर्वात मोठं पारितोषिक करणसाठी. लगातार जर 2 षटकार लगावले तर ₹5001 पारितोषिक करणसाठी. फक्त आणि फक्त करणसाठी ऑफर असेल. कोणाला? करणवर 3 चौकारांवर ₹1201 पारितोषिक. दोन्ही पारितोषिक आशिष कडून असतील माझ्यामध्ये. इपलीकडून मोठा फटका खेळायचा होता. 1200-5000च्या नादामध्ये आपल्या टीमचं कुठेतरी बॅकफुटवर घालवत असताना जरा फास्ट खेळवायचा. प्रिन्सला देखील चान्स असेल जर हॅट्रिक काढली तर ₹1001 पारितोषिक देखील आहे. राकेश गौड
रत्नेश गॉडकरनं अजून एक चांगला चेंडू, वेगवान चेंडू, भन्नाट वेग होता. आणि असं म्हटलं जातं की आयुष्य स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण पडलेल्या घराचे लोक विटा देखील सोडत नाहीत. स्वतःला बॅक करायचा आहे. मोठा फटका, फुलटॉस चेंडू, पूर्णपणे वापर करायचा. आता वॉट क्षेत्ररक्षण, काय क्षेत्ररक्षण केलंय गोलूने. स्वतःला शेवटच्या मुवमेंटला ऍडजस्ट केलं, कॅचसाठी अटेम्प्ट देखील केला. आणि वॉट अ फिल्डिंग पाहू शकता. एक युवा क्षेत्ररक्षक आहे, युवा गोलंदाज आहे, युवा फलंदाज आहे. आणि तेवढं क्षेत्ररक्षण आपण पॅट्रोलिंग करत असताना वायडिश लॉंगॉनच्या रिजनमध्ये. करणसाठी कॅश प्राइज वाढत आहे. चेक जवळजवळ आता कॅश प्राइजचा चेकच द्यावा लागेल, कारण 3 चौकारासाठी 2001 रुपयाचं पारितोषिक इपली यांच्याकडून फक्त करणसाठी. 6 चेंडू आणि 27 धावांची गरज. मोठा फटका खेळायचा आहे. प्रयत्न फसत आहेत, प्रयत्न करावे लागतील, पण आता प्रयत्न करून चालला नाही. आता पूर्णपणे झोकून द्यावा लागेल तुम्हाला या चेंडूवर. डेड चेंडू, फणसाकडून इशारा येतोय, जरा बकअप करायचं आहे कमॉन, कारण बॉल आउट देखील आपल्याला खेळवायचं आहे यानंतर. साहिल पीके जरा सामना जिंकला तर. डॉट चेंडू योगेश यांच्याकडून, चांगली गोलंदाजी करतायत. पहिला चेंडू देखील डॉट, दुसरा चेंडू देखील डॉट. चला बॉल आउट साठी बाकीच्या दोन टीम आहेत त्यांनी रेडी राहायचं आहे. 5 तुमचे पहिले जे गोलंदाज आहेत ते 5 जणांची तुम्ही पहिली नावं द्यायची आहेत. विजय क्रीडा मंडळ, मानव पार्क आणि विजय क्रीडा मंडळ. मोठा फटका, काय होईल या चेंडूवर. उत्कृष्ट झेल इथे घेतलेला आहे. काय कॅच घेतलाय बाउंड्रीला, स्वतःला शेवटच्या मुवमेंटला ऍडजस्ट केला, खाली बसले आणि हा कॅच घेतला. आणि आता लवकरात लवकर विजय क्रीडा मंडळ आणि मानव पार्क, विजय क्रीडा मंडळ आणि मानव पार्क नावं द्यायची आहेत. तुमचे जे 5 बॉलर असतील बॉल आउट साठी त्यांची तुम्ही नावं द्या लवकरात लवकर, विनंती असेल. दोस्ती ग्रुप थोडंसं बकअप करायचं, कारण अंधाराचं वेळ आहे. बॅड लाईट्समुळे बॉल आउट लांबवायला नको. स्वैर चेंडू, मानव पार्क आणि क्रीडा मंडळ. चला लाईनअप करायचंय. शेवटची मॅच होती, शेक हँड्स करायचं आहे प्रत्येकासाठी. चांगली आतिषबाजी झाली पारितोषिकांची, पण कुठेतरी बॅकफूटवर गेला संघ मोरिया 11. आणि साहिल पीके हा संघ विजयी ठरतोय. जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन आणि हारलेल्या संघाचे कौतुक. तुम्ही आलात, खेळलात, त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. प्रत्येक खेळाडूचे DPLच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूचे आम्ही आभारी आहोत. तुम्ही आपला गेम दाखवता त्याच्याबद्दल